टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। मराठा आरक्षणासंदर्भात धुळ्यात 3 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची धडाडणार तोफ। महामार्गापासून सरवड ग्रामस्थांच्या जीवास धोका, बायपास करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। अंमळनेर फाट्यावरील लुटीतील 2 जण अटकेत, 29 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। जागा नसल्यामुळे चितोड ग्रामस्थांनी रस्त्यावर उरकवला दशक्रिया विधी। धुळे येथील रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पहिलवान यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी निवड। श्री तुलसी विवाह सोहळ्यानिमित्त अंमळनेर शहरात शोभायात्रेसह वृक्षदिंडी। भाजपाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचे कार्य प्रशंसनीय, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे। धुळे देवपूर बस स्थानकात टपोरीपणा करणाऱ्यास पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली। क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना स्मृती दिनानिमित्त धुळ्यात भावपूर्ण अभिवादन। खानदेश तेली समाज मंडळाचा वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न। आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ठाण्याहून निघाली संघर्ष यात्रा। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। मराठा समाज आरक्षण मागणीसाठी समाजाला एकजूट करणारे मनोज जरांगे पाटील हे 3 डिसेंबर रोजी धुळे शहरात येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत शहरातील भरतसिंग चौक फाशी पूल या प्रास्ताविक ठिकाणी दुपारी 1 वाजता जाहीर सभा होणार आहे। या सभेला धुळे जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यातून 1 लाख समाज बांधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाज धुळे जिल्ह्याचे भानुदास बगदे यांनी पत्र परिषदेतून दिली आहे। या पत्र परिषदेला सुधाकर दादा बेंद्रे, साहेबराव देसाई, निंबा मराठे, संदीप पाटोळे, विनोद जगताप आदींची यावेळी उपस्थिती होती। मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आता अंतिम टप्प्यावर आली आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण समाजात आरक्षणाच्या मागणीची ज्योत प्रज्वलित केली आहे। आंदोलनाला अधिक सक्षम करण्यासाठी ते राज्यभर दौरा करत आहेत। त्यांचे विचार जिल्ह्यातील जनसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी जिल्हा शिष्टमंडळाने रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांना धुळे जिल्ह्यात येण्याचे निमंत्रण दिले होते। त्यांनी होकार दर्शवत 3 डिसेंबर रोजी शहरात ते येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत दुपारी 1 वाजता भगतसिंग चौक फाशी पूल येथे सभा होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे। दुपारी 1 वाजेची जी वेळ असेल साधारणपणे, ते किती वाजेला इथं पोहोचतात थोडं मागं पुढं होऊ शकतं। आणि ती सभा आपल्या फाशी पूल जो आपला जुना म्हटलं जातं लेनिन चौक ह्या ठिकाणी ती सभा आपण आयोजित केलेली आहे। सगळी व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे। पार्किंगचाही विचार केलेला आहे। आपल्या पत्रकार सुरुवातीला सांगितलं आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माणसांनी किंवा ते कुठं कुठं पार्किंग होऊ शकते। जास्तीत जास्त लोकांची सोय करण्याचा प्रयत्न आम्ही आमची समिती जरूर करेल आणि कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल। आणि आपण सर्वांनी आपल्या याला व्यवस्थित परिस्थिती देऊ। आपल्यातर्फे काही आव्हान असेल आपण तशा पद्धतीने थोडेसे बातमी मॉडिफाय करून आपण आम्हाला मदत करावी अशी मी आपल्या बाबतीत विनंती करतो। धुळे तालुक्यातील सरवड गावापासून आंतरराष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे। मात्र या महामार्गापासून सरवड ग्रामस्थांच्या जीवितास मोठा धोका पोहोचू शकतो। त्यामुळे हा महामार्ग बायपास करावा अथवा अंडरपास करावा, अशी मागणी आज सरवड ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आले। यावेळी असे सांगण्यात आले की धुळे तालुक्यातील सरवड गावाच्या दोन्ही वस्त्यांच्या मधोमध राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे। या वस्त्यांमधील रहिवाशांसह शालेय विद्यार्थी तसेच लहान लहान मुलांचा या परिसरात मोठा वावर असतो। मात्र सध्या याच वस्त्यांमधोमध राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे। या महामार्गामुळे नागरिकांसह शालेय विद्यार्थी व लहान मुलांच्या जीवितास धोका पोहोचू शकतो। या समस्येची तात्काळ दखल घेऊन महामार्ग वस्त्यांमधून नव्हे तर बायपास अथवा अंडरपास करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली।
यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत तरवाडे तालुका जिल्हा धुळे यांच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला समोर ग्रामस्थांची व्यथा मांडण्यासाठी इथं आलेलो आहे. कारण की जे NS 211 राष्ट्रीय महामार्गाचा जो चौपदरीकरणाचं काम चालू आहे, परंतु आमच्या गावाची वस्ती ही दोघी साईडला जवळजवळ सारखी लोकवस्ती, पण तरीही शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिथं कुठल्याही प्रकारचा अंडरपास किंवा बायपास घेतला नाही. सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही शासनाला तसेच जिल्हाधिकारी साहेबांना व राष्ट्रीय महामार्गाच्या सर्वांना विनंतीपूर्वक आम्ही सांगतोय की आमच्या गावाला एक तर बायपास झाला पाहिजे, एक तर अंडरपास झाला पाहिजे, जेणेकरून जे लहान लहान मुलं शाळेमध्ये येतात त्यांना रोज पालकांना सोडणं अवघड आहे. एक शेतकरी वर्ग आहे म्हणून तो नेहमी आपल्या पाल्याला घ्यायला किंवा सोडायला जाऊ शकत नाही, म्हणून तिथं अंडरपास अत्यंत आवश्यकता आहे. कारण की फोरवेमुळे फार ॲक्सिडेंट होतात. हे पुढच्या भविष्यात टाळण्यासाठी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावे हीच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो. MS पाईप घेऊन जात असलेल्या ट्रकला कार आडवी लावून चालकाला मारहाण करीत ट्रकसह पाईप असा 29,50,215 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेण्याचा प्रकार अंमळनेर चौफुलीजवळ रविवारी रात्री घडला होता. जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यात आल्यामुळे अवघ्या 5 तासातच लुटीचा मुद्देमाल हस्तगत करीत दोघांना अटक करण्यात यश आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे यांनी पत्र परिषदेत दिली. CJ06GD 1882 या क्रमांकाचा ट्रक MS पाईप घेऊन छत्तीसगडकडून गुजरातकडे जात होता. रविवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास कारणे चौघे आलेत. अंमळनेर फाट्याजवळ फागणे गावाच्या पुढे ट्रक अडविला. ही घटना रविवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली. ट्रक चालक मोहम्मद इर्शाद कुरेशी वय 27 राहणार उत्तर प्रदेश याच्यासह आशिष कुमार रॉय यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यात त्यांच्या पोटाला, तोंडाला, पाठीला गंभीर दुखापत झाली. त्यांना रोडाच्या बाजूला ढकलून रोख रक्कम, MS पाईप आणि ट्रक असा एकूण 29,50,215 रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या घटनेची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी जाणून घेतली. चौघांचे वर्णन घेऊन तपासाची चक्रे फिरवलीत व जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली होती व त्यात चौघांपैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून चोरीला गेलेला 15 लाखांचा ट्रक, 14,45,915 रुपये किमतीची पाईप आणि 4,300 रुपये रोख असा एकूण 29,50,215 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. तालुका धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही गंभीर कशी घटना आहे. त्याच्यामध्ये मोडस ऑपरेटी अशी आहे की एखादं वाहन कुठल्या तरी गॅरेजमधून आपण कुठेतरी घ्यायचं आणि जे लोडेड ट्रक्स आहेत त्या लोडेड ट्रकला रात्रीच्या वेळी पास करून त्यांना क्रॉस करायचं आणि त्यांना अडवायचं आणि त्यांची रॉबरी करायची. त्या अनुषंगाने IPC 394 अन्वये हा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यामध्ये मोहम्मद कुरेशी नावाचा ड्रायव्हर होता जो सुरतकडून पाईप्स घेऊन चाललेला होता. हे जे 2 आरोपी आहेत त्यांची नावं आहेत गिरीश योगेश गायकवाड, राकेश वसंतराव पाटील. त्या दोघांनी ह्या गॅरेजमधनं ही क्रेटा, व्हाईट क्रेटा त्यांनी ती नेली. अजून क्रेटाचा ओनर आता आपण शोधत आहोत, तो लगेच सापडेल. त्याच्यानुसार यांनी रात्रीच्या वेळेला हायवेला ट्रकचा पिछा करून त्याने ट्रकला आडवं लावलं, त्याच्याकडची रोख रक्कम हे केली आणि बाकीचा देखील माल पळवला. त्यामुळे साधारणतः 29 लाखाचा साधारणतः हा माल त्याने हे केला होता. त्याच्यानुसार आपण सगळ्यांनी त्वरित नाकाबंदी सगळीकडे लावली जिल्ह्यामध्ये आणि हे लोकांनी त्यांची गाडी कुठेतरी थांबून ठेवली. ते पोलिसांची ॲक्शन बघून तरी पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट काम करून 2 आरोपींना आता अटक केलेली आहे आणि सर्व माल रिकव्हर केलेला आहे. धुळे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या चित्तोड ग्रामस्थांना दशक्रिया विधीसाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी रहदारीच्या मुख्य रस्त्यावरच विधी उरकवले. सुरुवातीपासून दशक्रिया विधी होत असलेल्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्यावरच हा विधी उरकवला. धुळे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या चित्तोड गावात पूर्वीपासून होत असलेल्या दशक्रिया विधीच्या जागेवर अतिक्रमण करून म्हशींचा गोठा बांधण्यात आलेला आहे. यामुळे या विधीसाठी ग्रामस्थांना जागाच नाही. याबाबत वारंवार अर्ज फाटे केले गेलेत तरीही याच्यावर कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पर्यायी जागा नसल्याने आणि अवकाळी पावसामुळे ग्रामस्थांनी काल नाईलाजास्तव रस्त्यावरच दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपला. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची धुळे शहर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यात नवनियुक्त धुळे शहर जिल्हा कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पहिलवान यांची नियुक्ती करण्यात आली। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रही देण्यात आले। रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पहिलवान यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात एक आगळीवेगळी छाप पाडली आहे। सामाजिक राजकीय क्षेत्राबरोबरच गड्ड्या पहिलवान उर्फ रवींद्र आघाव यांनी कुस्ती क्षेत्रातही आपलं नाव लौकिक केलंय। सामान्य परिस्थितीतून सुरुवात करणाऱ्या रवींद्र आघाव यांनी धुळे जिल्हा तालीम संघाच्या अध्यक्षपदाची मजल मारली। एवढेच नव्हे तर गेल्या 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केल्याने त्यांची आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या धुळे शहर जिल्हा कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली। तसे नियुक्तीपत्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले। या प्रसंगी पक्षाचे जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे, इर्शाद जहागीरदार व शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी उपस्थित होते। यावेळी मानकर साहेब, घनश्याम गवते, विक्की काकड, पराग बोरसे, रोहित काकड, मयूर आघाव, सनी आघाव, परशुराम माळी, मिलिंद धात्रक आदी उपस्थित होते। माझे नाव रवींद्र कृष्णाजी आघाव उर्फ गड्ड्या पहिलवान, तालीम संघाचे अध्यक्ष। आता एक जबाबदारी भेटली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि वरच्यांच्या आमच्या नेत्यांच्या वतीने, सर्वांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी दिल्याबद्दल मी सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे। अमळनेर येथील श्री मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे दिनांक 26 नोव्हेंबर रोजी श्री मंगळग्रह मंदिरात होणाऱ्या तुलसी विवाह सोहळ्यानिमित्त शनिवारी 25 रोजी श्री भैरवनाथजी, श्री जोगेश्वरी माता व श्री गुरुदत्त यांच्या मूर्तीसह वर राजा भगवान विष्णूजी व वर राणी माता श्री तुलसी देवी यांच्या प्रतिमांची भव्य शोभायात्रा तसेच पर्यावरणाच्या जनजागरासाठी वृक्षदिंडीही काढण्यात आली होती। संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानपासून सकाळी 9 वाजता मानकरी निवृत्त महसूल आयुक्त तथा सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र राज्य ज्ञानेश्वर राजूरकर, माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ग्रामीण उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, गुलाबराव वाघ जिल्हा प्रमुख, महानगर विष्णू भंगाळे, सातपुडा ऑटोमोबाईलचे संस्थापक प्राध्यापक डी बच्छाव, पाडळसरी धरण समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी सपत्नीक तर अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट निलेश चौधरी, ॲडव्होकेट प्रदीप महाजन, ॲडव्होकेट रमाकांत पाटील, ॲडव्होकेट शशिकांत पाटील, सहसंचालक ॲडव्होकेट सुनील चोरडिया, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, रंजना देशमुख यांनी विविध मूर्तींचे विधिवत मंत्रोपचाराने प्रथम पूजन होऊन शोभायात्रा तसेच वृक्षदिंडीचा प्रारंभ होऊन ती मार्गस्थ झाली। कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये जीवाचा धोका असतानाही स्वतःच्या जीवाची तसेच आपल्या परिवाराची चिंता न करता धुळेकर जनतेसाठी राज्यात सर्वात चांगले काम धुळे भाजपाचे तत्कालीन जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी केले। आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मदतीने जनतेला मदतीचा हात देण्याचे हे कार्य प्रशंसनीय असल्याचे उद्गार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढलेत। धुळे शहर विधानसभेच्या प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या वार रूमचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाजपाचे महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदम बांडे तसेच रवी अणासपुरे, जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, शहर महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, नमो चषकचे प्रमुख प्रतापराव दिघावकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। यावेळी ओबीसी सेलचे प्रमुख दिनेश बागुल, नगरसेविका मायादेवी परदेशी आणि हिरामण गवळी यांनी ओबीसी मोर्चाची कार्यकारिणीची यादी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सोपवली। यावेळी अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागसेन बोरसे यांनी देखील मान्यवरांचा सत्कार केला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धुळे शहर विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांनी केले। यानंतर वॉर रूमचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। धुळे देवपूर बस स्थानकात टवाळखोरांचा वावर वाढला आहे,
काल अशाच एका टवाळखोराला भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे स्वाधीन केल्याने पोलिसांनी या टवाळखोराला चांगलीच अद्दल घडवली। यामुळे आदी टवाळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे। देवपूर बस स्थानकात रात्री बेरात्री अनेक टवाळखोर दिसतात। या टवाळखोरांचा त्वरित पोलिसांनी बंदोबस्त करावा म्हणून अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवती मोर्चा धुळे जिल्ह्याच्या वतीने निवेदन दिले। त्याची दखल घेत सदर दोषींवर धुळे जिल्हा एसपी यांनी तात्काळ कारवाई केली। सदर दोषीला अटक करून देवपूर बस स्थानकावर घेऊन येण्यात आलं आणि तेथे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा युवती जिल्हा प्रमुख हर्षदा दुसाणे यांनी चांगला चोप दिला व कॉलेजच्या विद्यार्थिनींचे पाया पडून माफी मागायला लावली। त्याप्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मायाताई परदेशी, हिरामण गवळी, भाजपा जिल्हा अध्यक्ष दिनेश दादा बागुल, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रोहित चांदोडे, महादेव परदेशी, मोहिनीताई गोड, मयूर सूर्यवंशी, जयेश वावदे, राहुल परदेशी इत्यादी भाजपा ओबीसी मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त धुळे शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। यावेळी विविध सामाजिक व पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। याप्रसंगी सावतामाळी प्राथमिक शाळा धुळेचे अध्यक्ष रत्नाकर माळी, दशरथ महाले, नितीन बदाणे, मुख्याध्यापिका मीना अहिरे, प्रतिभा बाविस्कर, मृणालिनी बाविस्कर, डॉक्टर संजय शेलकर, सुनील महाजन, गणेश महाजन, घनश्याम मगरे, अशोक महाजन, रवींद्र शेलकर, राजश्री शेलकर, हर्षल मगरे आदी उपस्थित होते। संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या खानदेश तेली समाज मंडळातर्फे आयोजित केलेला वधूवर परिचय मेळावा धुळ्यात उत्साहात संपन्न झाला। या मेळाव्यात 1100 मुलं व 500 मुली असे एकूण 1600 मुला-मुलींनी नोंदणी केली होती। मेळाव्यामध्ये 1100 मुले व 500 मुली असे एकूण 1600 मुला-मुलींनी नोंदणी केली होती। यावेळी अनेक मुला-मुलींनी व्यासपीठावरून आपला परिचय करून दिला। मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह गुजरात, मध्य प्रदेश आदी भागातील असंख्य समाज बांधव यावेळी उपस्थित होते। मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, उपाध्यक्ष जयवंत रामदास चौधरी, किशोर पुंडलिक चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, अतुल सुरेश वाघ, दिनेश अशोक चौधरी, राकेश सुरेश चौधरी, किशोर चौधरी वाघाडी, जगन्नाथ शंकर चौधरी, अमोल हिरामन चौधरी, गजेंद्र फुलचंद चौधरी, अरुण चौधरी, जगन्नाथ शामराव चौधरी, महिला आघाडीच्या मालती चौधरी, कल्पना चौधरी, भारती चौधरी, सविता चौधरी, शुभांगी चौधरी, मनीषा चौधरी, प्रतिभा चौधरी, रीटा बागुल यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मराठा आरक्षणासंदर्भात धुळ्यात 3 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची धडाडणार तोफ। महामार्गापासून सरवड ग्रामस्थांच्या जीवास धोका, बायपास करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। अंमळनेर फाट्यावरील लुटीतील 2 जण अटकेत, 29 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। जागा नसल्यामुळे चितोड ग्रामस्थांनी रस्त्यावर उरकवला दशक्रिया विधी। धुळे येथील रवींद्र आघाव उर्फ गड्ड्या पहिलवान यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी निवड। श्री तुलसी विवाह सोहळ्यानिमित्त अंमळनेर शहरात शोभायात्रेसह वृक्षदिंडी। भाजपाचे तत्कालीन जिल्हा अध्यक्ष अनुप अग्रवाल यांचे कार्य प्रशंसनीय, भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे। धुळे देवपूर बस स्थानकात टपोरीपणा करणाऱ्या पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली। क्रांतीसूर्य महात्मा फुले यांना स्मृती दिनानिमित्त धुळ्यात भावपूर्ण अभिवादन। खानदेश तेली समाज मंडळाचा वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न। आणि कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ठाणेरहून निघाली संघर्ष यात्रा। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार, जय हिंगलाज।